नमस्कार. माझं नाव सूरज वनिता रमेश कोडापे. माझा थोडासा अल्प परिचय सांगतो तुम्हाला. गडचिरोली जिल्ह्यामध्ये चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक नंबर 2 या गावचा मी एक तरुण मुलगा आहे, जो लहानपणापासून एका ग्रामीण भागामध्ये राहिलेला, ज्याची स्वप्न फार परिस्थितीनुसार बदलत गेलेली. जशी जशी आव्हानं येत गेली आयुष्यात, तशा तशा पद्धतीनं माझी स्वप्न साकारत गेली. ते आज मी MPSCमधून पोलीस उपनिरीक्षक 2021 या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेलो आहे. तर माझ्या आयुष्याबद्दल, मी केलेल्या संघर्षाबद्दल मी आपणाशी काही बोलणार आहे. तर मी थोडक्यात आपल्याशी संवाद साधत आहे. मित्रांनो, माझं प्राथमिक शिक्षण माझ्या गावातच जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. पुढचं 10वी, 11वी, 12वी घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयात झालं. 12व्या वर्गापर्यंत मला आठवतं की मी एक हुशार विद्यार्थी वगैरे असा काही नव्हतोच कधी. एक सर्वसामान्य विद्यार्थी, ज्याला गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयाची भीती वाटणारी, आणि ते स्वाभाविकच होतं, कारण मी ग्रामीण भागातला. त्याच्याबद्दल एक न्यूनगंड मनामध्ये होता. मात्र त्या काळात मी माझे आवड, इच्छा आणि मला कोणते विषय जमतात हे बघून मी 10वीच्या नंतर तेव्हाच्या प्रपोगेंडाला बळी न पडता, मी त्यावेळेस सायन्ससारखे घटक जेव्हा आपल्याला जमत नाही आहेत, ते फक्त लोकांना दाखवायला न घेता मी स्वतः आयुष्यात काय करता येईल आणि कोणते विषय मला जमतात या विषयाच्या आधारावर मी आर्ट्स घेतलं. आणि आर्ट्समध्ये मी उत्तम गुणांनी 12वीला असताना पास झालो. आणि त्या इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र ह्या विषयांचा मला भविष्यात फायदाच झाला असं म्हणता येईल. मी ज्या क्षेत्रामध्ये जातोय त्या क्षेत्रामध्ये आपण आपल्या पॉझिटिव्ह पॉईंट्स, प्लस पॉईंटला आणखी कसं चांगलं करता येईल या हेतूने मी आर्ट्स घेतलं आणि नंतर माझा हा प्रवास सुरू झाला. सुरुवातीच्या काळात मला सरकारी नोकरी याबद्दल एवढं काही आवड नव्हती. माझा उद्देश काहीतरी वेगळा होता. आपण जर्नलिझममध्ये जायचं, पत्रकारितेत जायचं. पण एक वेळ अशी आली की आपल्याला असं वाटलं मग की आता सरकारी नोकरी आवश्यक आहे, कारण आपल्या सामाजिक व्यवस्थेनुसार आपल्याला एक प्रश्न समाजाकडून सतत विचारला जातो की आता तू काय करतोयस. तर त्यांना अपेक्षित असतं की तू कोणत्या नोकरीवर लागला आहेस किंवा कोणत्या कामधंद्याला लागला आहेस किंवा काय कमावत आहेस. मग ह्या प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला द्यायचं असेल तर कुठेतरी आपण नोकरीवर लागलं पाहिजे, हे मला कोविडच्या काळात वाटलं. आणि मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास ऑलरेडी सुरू होता, पण त्याच्यात आणखी मी स्पीड वाढवली आणि अभ्यासाला सुरुवात केली. हा जो स्पर्धा परीक्षेचा प्रवास आहे, महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांचा बऱ्यापैकी संघर्षाचा प्रवासच असतो एकंदरीत. फक्त संघर्षाचे प्रकार वेगवेगळे असतात. कोणाचे आर्थिक असतात, कोणाचे सामाजिक असतात, कोणाचे शारीरिक असतात, कोणाचे मानसिक असतात, तर कोणाचे बौद्धिक स्वरूपाचे असतात. ह्या महाराष्ट्रातला कोणताच विद्यार्थी संघर्ष केल्याशिवाय स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकत नाही, हे यात तीळ मात्र शंका नाही. स्पर्धा परीक्षा म्हटलं की लाखो विद्यार्थ्यांना मागे टाकत तुम्हाला स्पर्धेत जिंकायचं असतं. आणि जिंकण्याच्याच हेतूने जेव्हा आपण स्पर्धेत येतो त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचा संघर्ष करावा लागतो. आता जेव्हा संघर्षाची गोष्ट येते तर मला एक सांगावं वाटते की मी ज्या गावातून येतो त्या गावामध्ये माझ्या आईवडिलांचं एक छोटंसं घर आहे, घरकुल मिळालेलं. आजही मी त्याच घरात राहतो. म्हणजे परिस्थिती काही एकदम श्रीमंतीची नव्हती, मध्यमही नव्हती. मी वावरलो गरीब कुटुंबातच. मात्र एक काळ आला 2012चा. त्यावेळेस माझी बहीण, जी माझ्यापेक्षा 5 वर्षाने मोठी आहे, मला 2 बहिणी आहेत, आणि त्याच्यापैकी जी दुसरी बहीण आहे माझी, ती आरोग्य सेविका म्हणून लागली आणि तिला 7,000 रुपये महिन्याचा पगार चालू झाला. आणि त्याच्यानंतर 2014मध्ये ती परमनंट झाली आणि त्यावेळेस तिला पूर्ण पगार मिळायला लागलेला. तर त्यावेळेस मी विचार केला, माझ्या वडिलांनी मला म्हटलं, शिक्षणाशिवाय बाळा पर्याय नाही, तर तू चांगलं शिक्षण घ्यावंस. आणि बहीण लागलेली नोकरीवर, त्यामुळे एक आर्थिक आधार आता मिळायला सुरुवात झालेली होती. म्हणजे एकंदरीत मी माझ्या वडिलांना सॅल्यूट करतो.
माझे वडील माझ्यासाठी खरे आदर्श आहेत. कारण का तर परिस्थिती नसतानाही त्यांनी स्वबळावर मला आत्तापर्यंत शिकवलं आणि मला लहानाचं मोठं केलं. मला कधीच कोणत्याच गोष्टीची उणीव पडू दिली नाही. कारण त्यांची एक मानसिकता होती की जे परिस्थितीमुळे माझ्या वाट्याला आले ते माझ्या मुलांच्या वाट्याला येऊ नये. म्हणून माझं ग्रॅज्युएशन जेव्हा पुण्यात झालं त्यावेळेस वडिलांनी कर्जबाजारी होऊन म्हणा किंवा घरातलं काही सामान विकून म्हणा, शेती उपयोगी सगळं विकून मला शिकवलं. आणि माझ्या बहिणीविषयी इथं मला मुख्यत्वे करून बोलावं वाटेल. बहिणीचं नाव आहे प्रियंका संगदीप देवतडे. तिने माझ्यासाठी जे केलं ते आजच्या काळात एक आईच आपल्या मुलासाठी करू शकते. असं म्हणजे मला तिच्याबद्दल सांगताना माझं मन भरून येईल. विशेष म्हणजे असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वराला मुक्ताबाईच्या आशीर्वादानंतरच ज्ञानेश्वरी सांगता आली. आणि या पूर्ण अखंड महाराष्ट्राचंच आराध्य दैवत आपण ज्या ज्ञानेश्वरांना म्हणतो त्या ज्ञानेश्वरांना त्याच्या बहिणीचा म्हणजे मुक्ताईचा आधार होता. तसाच आधार माझ्या बहिणीचा मला लाभला. आणि माझ्या बहिणीने आजही मला कधीच कुठे कमी पडू दिलं नाही. आणि माझ्या एकंदरीत या प्रवासामध्ये तिचा सिंहाचा वाटा आहे असं म्हणायला मला अजिबात निसंकोच मी या गोष्टी बोलू शकत आहे. एकंदरीत हा स्पर्धा परीक्षेचा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये संघर्ष करताना पावलोपावली आपल्याला वाटेल की कुठंतरी आपण या स्पर्धेमध्ये आपण जिंकू शकणार, टिकू शकणार का. तर ज्यावेळेस असे लोक आपल्या पाठीशी असतात आणि म्हणतात की भावा पोरा तू लढ, आम्ही तुझ्या सोबत आहोत, तू अपयशी झालास का किंवा यशस्वी झालास, तू आमच्यासाठी तेव्हाही मुलगा होतास, तू माझ्यासाठी तेव्हाही भाऊ होतास आणि यशस्वी होशील तेव्हाही माझा भाऊच राहशील. अपयशी आणि यशस्वी झालास तुझ्याबद्दल आमच्या मनातली भावना काहीही बदलणार नाही. तर हा जो सकारात्मक परिवारामधून सपोर्ट मिळतो हा प्रत्येक महाराष्ट्रातल्या मुलांना मिळणं तेवढंच गरजेचं आहे असं वाटतं. स्पर्धा परीक्षेत आला म्हणजे त्याला यश मिळेलच स्पर्धा परीक्षेतून असं अजिबात नाही. खरं म्हणजे स्पर्धा परीक्षा हा तुम्हाला सर्व गुण संपन्न आणि चारही बाजूंनी गुणवंत बनवणारा एक अभ्यासक्रम आहे. म्हणजे जर आपण तसं बघायला गेलं तर हा अभ्यास कधीच वाया जात नाही. म्हणून जरी मी आवाहन करेल की स्पर्धा परीक्षेसाठी जे पोरं अभ्यास करत आहेत महाराष्ट्रातली, जरी सरकारी नोकरी लागली नाही तरी त्यांनी खचून न जाता दुसऱ्या क्षेत्रामध्ये या ज्ञानाचा वापर कसा करता येईल असं निश्चित पाहायला पाहिजे. आणि आपला जो समाज आहे त्या समाजानेही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणाकडे एक आदर भावनेनं आपण त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. मला एक माझ्याबद्दलच काही गोष्टी सांगावं लागेल. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता करता मी विचार करायचा की माझ्या या ज्ञानाचा, माझ्या अभ्यासाचा माझ्या समाजाला काय फायदा होईल. तर तोच अभ्यास जो केला संविधानाचा, मूलभूत अधिकारांचा म्हणा, तर माझ्या गावाकडे जे काही माझ्या लोकांप्रती अधिकार त्यांचे नाकारले जातात, हक्क नाकारले जातात आणि जे आपली सामाजिक भावना असते की आपण त्यांना काहीतरी मदत करावी, तर त्या शिक्षणाचा फायदा मी त्यांना मदतीच्या मार्फत शिक्षणाचा फायदा माझ्या त्या लोकांनाही व्हावा यासाठी मी वेळोवेळी सामाजिक संघटनांच्या माध्यमातून, NGOजच्या माध्यमातून नेहमी मी लोकांच्या मदतीलाही जात असायचा. हे सगळं विचार करत असताना तुम्हाला एक गोष्ट मला आवर्जून सांगायला आवडेल. 2021ची ग्रामपंचायत निवडणूक देखील मी लढलेलो आहे की गावासाठी आपल्याला काहीतरी करता येईल. पण दुर्दैवानं काही मतांनी मी तिथे हरलो. मग पुन्हा विचार केला की अरे तिथेही मला पराभव मिळाला तर आपण पुन्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला पाहिजे. आणि कोविडच्या नंतर मित्रांनो एक चित्रपट आलेला शेरशाह, ज्याच्यामध्ये एक आर्मीमध्ये असलेला व्यक्ती आपल्या जीवाची पर्वा न करता या देशासाठी लढतोय. त्यावेळेस माझ्याही मनात एक भावना आली, अरे एक व्यक्ती आपला संपूर्ण परिवाराचा विचार न करता, स्वतःच्या आयुष्याचा विचार न करता जर या देशासाठी, या मायभूमीसाठी आपला जीव देत असेल तर आपण काय करत आहोत. त्यावेळेस मला असं वाटलं अरे आपणही आर्मीमध्ये जायला पाहिजे. पण तेव्हा माझी वय झालेली होती आणि माझी शरीरी यष्टी बघितलं तर वाटू शकत नाही की मी आर्मीमध्ये किंवा पोलीसमध्ये जाण्याच्या योग्यतेचा आहे. पण मग तेव्हाच डोळ्यापुढे 2020ची पूर्वपरीक्षा होती आणि 2-1 महिने चांगला रिव्हिजन केला आणि पूर्वपरीक्षा मी गडचिरोलीमधूनच अभ्यास करत, आकार अभ्यासिका आहे गडचिरोली येथे, बऱ्यापैकी आता गडचिरोलीमध्ये अभ्यासाचं वातावरण तयार झालेलं आहे, चांगले विद्यार्थी घडत आहेत. तर त्याच आकार अभ्यासिकेत मी अभ्यास करत प्रिलियम पास झालो
आणि कोणताही विचार न करता मी डायरेक्ट नंतर घरून निघालो आणि डायरेक्ट पुण्यात आलो. आणि तिथून खऱ्या माझ्या अभ्यासाच्या गतीला सुरुवात झाली. तर नॉर्मली असा प्रश्न विचारला जातो की दिवसातून किती तास आपण अभ्यास करायला पाहिजे. तर मला असं वाटते सर्वसाधारणपणे आपला दिवसाचा 6 ते 8 तासांचा जरी अभ्यास चांगला असला म्हणजे क्वालिटीचा, तर आपल्याला यश मात्र 100% मिळू शकते. फक्त त्याच्यात सातत्य असायला पाहिजे. मी पुण्यात आल्यानंतर अभ्यास केला. अभ्यासाला सुरुवात करण्याच्या पूर्वी मात्र मुख्य परीक्षेमध्ये कायदा हा विषय फार महत्त्वाचा असतो. पुण्यात आल्यानंतर भरपूर ठिकाणी ॲड्स बघितल्या. कायदा विषयासाठी पैकीच्या पैकी वगैरे मार्क्स मिळवून देणारे असे अनेक बॅनर दिसले. पण मी ज्ञानेश्वर पाटील सरांच्या सेमिनारमध्ये आलेलो आणि त्यानंतर त्या व्यक्तीची जी शिकवण्याची शांत पद्धतीने शैली आहे ती पाहून मी हरकून गेलो की नाही. पहिल्याच दिवशीच्या लेक्चरमध्ये मी ठरवलं आपण इकडे तिकडे कुठंच जायचं नाही आणि क्लासला जॉईन झालो. विशेषतः कायदा या विषयासाठी मी जॉईन झालो आणि अभ्यासाला मेन्सच्या सुरुवात झाली. आणि मी हे अभिमानाने सांगू शकतो, आवर्जून सांगू शकतो की कायदा ह्या विषयासाठी जर MPSCच्या परीक्षेत PSIसाठी जर एकमेव आणि चांगले गुण मिळवायचे असतील आणि योग्य मार्गदर्शन मिळवायचे असतील तर 100% कोणी हे नाकारू शकणार नाही की ज्ञानेश्वर पाटील सर आणि त्यांच्या पुस्तका. आणि त्यांचा मी खरं तर विशेष आभारी आहे की सरांमुळं मला मुख्य परीक्षेत कायदा या विषयामुळे, कारण की पेपर 1 2021 हा फार अवघड आलेला मराठी व्याकरणाचा वगैरे, तर मला वाचवलं कोणत्या विषयाने तर कायद्याच्या विषयाने, ज्यामध्ये मला 60 पैकी 56 मार्क्स आले. आणि हे मी आवर्जून माझ्या मेहनतीचा तर आहेच विषय, पण योग्य मार्गदर्शन मिळणं किती आवश्यक आहे हे मला त्या दिवशी समजलं. मी महाराष्ट्रातल्या तसेच माझ्या जिल्ह्यातल्या सर्व तरुणांना आवाहन करतो की आपण ज्या गोष्टी ठरवत आहोत, करत आहोत, त्या कोणाकडे तरी आकर्षित होऊन करायला नाही पाहिजे. म्हणजे तो भला व्यक्ती, तो फलाना व्यक्ती PSI झाला, डेप्युटी कलेक्टर झाला, नक्कीच चांगल्या क्रीमी पोस्ट आहेत, चांगला मान मिळतो, प्रतिष्ठा मिळते. पण मित्रांनो, आपल्यातल्या क्षमता ओळखून आपण आपला क्षेत्र निवडायला पाहिजे. मला काय आवडतं हे जर निवडून आपण आपला क्षेत्र निवडला तर नक्कीच आपल्याला त्याच्यात यशही मिळेल आणि त्या पदाचा आपल्याला आनंद मिळेल, समाधान मिळेल. आणि शेवटी आपल्या आयुष्याचं ध्येय काय की आयुष्यात समाधान मिळावा, आनंद मिळावा. मला माझ्या संघर्षातली एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा पास झालो आणि त्याच्यानंतर माझा खरा महत्त्वाचा घटक होता ग्राउंड, शारीरिक चाचणीचा. वजन माझं खूप जास्त होतं, कधी आयुष्यात रनिंग वगैरे केलेला प्रकार नव्हता. 2020च्या ग्राउंडला होतो, फार कमी मार्क्स आले म्हणून तिथं अंतिम निवड यादीत माझं नाव आलं नाही. मात्र 2021मध्ये माझं सिलेक्शन झालं. पण तो जो 1 वर्षाचा कालखंड होता तो फार संघर्षाचा होता. मला फार वजन कमी करावं लागलं. त्यातल्या त्यात मला किडनी स्टोनचा भयानक त्रास होता. मला आठवते चांगल्याने की ग्राउंडवर धावता धावता अचानकच माझ्या पोटामध्ये दुखायला लागला आणि एक 14-16 mmचा स्टोन माझ्या युरेटरमध्ये येऊन फसलेला आणि तेवढेच 15-20 mmचे स्टोन माझ्या किडनीमध्ये राहिले. आणि डॉक्टरांनी सल्ला दिला की तुम्ही तात्काळ ऑपरेशन करायला पाहिजे. आणि मी त्यावेळेस ठरवलं की आपण ऑपरेशन करायला पाहिजे, कारण डॉक्टरांनी सांगितलं जर तुम्ही केलं नाही तर किडनी डॅमेजचे चान्सेस होऊ शकतात. तर मी कुठलाही विचार केला नाही. म्हटलं जीव आधी महत्त्वाचा आहे. जर जिवंत राहिला माणूस तर पुढं काहीतरी करता येईल. मी ऑपरेशन करायचं ठरवलं. डोळ्यापुढे 2-3 महिन्याने ग्राउंड होता माझा, तरी पण एक मनात भीती होती. पण ती भीती माझ्या घरच्यांना कधीच दिसू दिली नाही की मी घाबरलेलो आहे. ऑपरेशन झाला आणि मला हे सांगायला आवडेल तुम्हाला, माझे आईवडील माझ्या पाठीशी इतके खंबीर उभे होते, माझा परिवार, माझी बहीण सगळे इतके माझ्या पाठीशी खंबीर उभे होते की त्यांनी मला कधी हे जाणवूच दिलं नाही की मी कुठे कमजोर झालोय, मला काही जमणार नाही. त्यांनी मला नेहमीच पॉझिटिव्ह हिंमत दिली. माझी आई विशेषतः माझ्यावर खूप विश्वास टाकते. माझ्या आईने माझी प्रचंड इच्छाशक्ती बघितलेली. ती म्हणे, कोणाला विश्वास नसेल सुरेश, पण मला तुझ्यावर विश्वास आहे, तू हरणार नाहीस. तर तुम्हाला एक गोष्ट मला आवर्जून सांगावं वाटेल. ज्या दिवशी माझा ग्राउंड होता त्या दिवशी बऱ्यापैकी घाबरलेलोच होतो, पण ग्राउंड पास होणे होता. मुख्य परीक्षेत मला 64 मार्काची लीड होती. त्यामुळं एवढं निश्चित होतं की ग्राउंड जर मी पास झालो
तर माझं सिलेक्शन निश्चित आहे. त्यावेळेस मला 400 आणि पुन्हा 400 असे 2 राऊंड मारायचे होते. पहिल्या 400च्या राऊंडनंतर मला असं वाटलं, पाय भरून आले, छाती भरून आली, दम घेता येत नव्हतं. त्यावेळेस असं वाटलं इथं थांबून जावं. पण त्यावेळेस मला आठवलं की यार, एक दिवस आत्ता जर मी क्षणिक सुखासाठी जर इथे थांबत असेल तर माझं आयुष्य पूर्ण असंच संघर्षात जाईल. आणि पुन्हा प्रयत्न केला, लगेच कंटिन्यू केला तो दुसरा राऊंड. आणि जेव्हा शेवटचे 100 मीटर बाकी होते त्यावेळेस मात्र मला असं वाटलं आता इथेच माझा श्वास थांबतोय, माझे पाय तुटत आहेत, पाय उठत नव्हते. ह्या सगळ्या गोष्टींचा होता. तर मला एक गोष्ट आठवली पटकन. माझं ग्राउंड नोव्हेंबर महिन्यात झाला आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच कापूस काढण्याची सीझन चालू असते. माझी आई एकदा मी गावाकडे गेलो असताना कापूस काढत होती. एक शर्ट घातलेली होती, डोक्याला रुमाल बांधून, आणि भर उन्हामध्ये ती कापूस काढते. आणि सरळ सरळ माझ्या डोळ्यापुढं 100 मीटरवर माझी आई कापूस काढताना दिसते मला. मग तेव्हा माझ्या डोळ्यापुढे एकच गोष्ट होती की जर माझ्या आईला जर सुखाचे दिवस दाखवायचे असतील, माझ्या परिवाराला जर सुखाचे दिवस दाखवायचे असतील, तर हा 100 मीटर मला कोणत्याही परिस्थितीत चांगलं धावूनच पूर्ण करावे लागेल. आणि जर त्यांना तसंच ठेवायचं असेल तर इथेच थांबलेलं बरं. पण नाही, मी विचार केला की नाही, माझ्या आईच्या, माझ्या बाबांच्या आणि माझ्या परिवाराच्या वाट्याला सुखाचे दिवस यावेत म्हणून तो मी कंप्लीट केला आणि धाडात पडलो. आणि डोळ्यापुढं पूर्ण अंधार झाला. इतका म्हणजे वेदना, कारण की मी तेव्हा माझा उपचार चालू होता किडनी स्टोनसाठी ऑपरेशनच्या नंतरही, कारण मला त्रास जाणवत होता म्हणून. एकंदरीत मित्रांनो, मला असं वाटतं की आयुष्यामध्ये आपली प्रेरणा स्रोत कोण आहेत? आपण XYZ हा व्यक्ती, तो व्यक्ती नाही. आपले आईवडील काय करत आहेत, आपले वडील काय कष्ट करत आहेत, कसे आपल्याला शिकवत आहेत, कोणत्या परिस्थितीतून आपल्याला शिकवत आहेत, त्यांच्याकडेच बघितलं तर आपल्यामध्ये प्रेरणा आपली आपोआप जागी होईल. दुसऱ्या काही प्रेरणेची गरज आपल्याला कधीच पडणार नाही. कारण तीच परिस्थिती जर आपल्याला बदलवायची असेल तर मात्र आज आपल्याला झिजावं लागेल. मी तमाम माझ्या जिल्ह्यातल्या म्हणा की माझ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना एकच सांगू शकतो, आपल्याला करायचं आहे ते स्वतःसाठी तर करायचंच आहे. आपल्या परिस्थितीला बदलवायचं असेल तरी करायचं आहे. आपल्याला सामाजिक व्यवस्था बदलवायची असेल तरी देखील मेहनत करावीच लागेल. ह्या गोष्टी आवर्जून बोलाव्या लागतील की एक आदिवासी जिल्ह्यातला मुलगा, एका ग्रामीण भागात राहणारा मुलगा आज पोलीस उपनिरीक्षक बनला आहे. माझे वडील 4था वर्ग शिकलेले आहेत त्या परिस्थितीमुळे. तर ज्या लोकांनी आपल्या या यशासाठी मेहनत घेतली त्या लोकांचं आपण आवर्जून नाव घेतो, पण त्या महान लोकांचं नाव घ्यायला विसरतो आपण. महात्मा फुल्यांसारखे लोक असतील, सावित्रीबाई फुलेंसारखे असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे लोक असतील. त्यांच्यासाठी एकच गोष्ट बोलावीशी वाटते की आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. हे जगणे, हे मरणे, हे शब्द आणि ही जीभ, हे स्वप्न आणि वास्तव्य, ही भूक आणि तहा, ही सर्व पुण्य त्या महामानवांचीच आहे, ज्यांच्या असण्यामुळे आज आपलं अस्तित्व आहे. ह्या सगळ्या लोकांच्या असण्या, त्यागामुळं, कष्टामुळं आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. म्हणजे माझ्यासारखा एक विद्यार्थी पोहोचला आहे. आणि जिल्ह्यामध्ये मी जेव्हा अभ्यास करत होतो तर त्यावेळेस मला सामाजिक गोष्टींची आवडही होती. मी मित्रांच्या मदती करणे, ह्या सगळ्या गोष्टी करतच अभ्यास केला. आणि खूप जणांचा असा न्यूनगंड आहे की पुण्यातच गेल्यानंतर अभ्यास होऊ शकतं. हा न्यूनगंड मनातून बाजूला काढून जरी टाकला, आजकाल ऑनलाईन प्लॅटफॉर्म झाले आहेत ज्याच्या माध्यमातून आपण घरीच बसून आईवडिलांना मदत करत, घरची कामं करत, परिस्थितीवर मात देऊन आपण पुढे जाऊ शकतो, एवढं मात्र नक्की आहे. खरं सांगायचं तर यश प्रत्येकाच्या वाट्याला मिळतेच, फक्त त्याचा प्रकार, त्याची वैशिष्ट्ये वेगळी असतात. काहींना ते सरकारी नोकरीच्या रूपात मिळतं, तर त्यांना काही लोकांना खाजगी व्यवसायाच्या माध्यमातून मिळतं. मात्र जर प्रामाणिक कष्ट घेतले तर यश नक्कीच मिळतं. येणाऱ्या काळात पोलीस उपनिरीक्षक म्हणून मी आता काम करणार आहे. तर मी पूर्ण प्रयत्न करेल की माझा उपयोग समाजातल्या आणि प्रत्येक समाजाच्या घटकातल्या सामान्य माणसाला माझा उपयोग कसा होईल
माझ्या शिक्षणाचा, माझ्या ज्ञानाचा, त्याच्यासाठी मी भरपूर प्रयत्न करणार आहे. कारण मी त्या परिस्थितीतून बाहेर निघालो आहे म्हणून. महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा जो विद्यार्थी आहे, म्हणजे तो वर्ग 3 असेल, वर्ग 4 किंवा क्लास 1ची पोस्टचं जे स्वप्न पाहत आहे, तो मुळात काही कोणत्या श्रीमंत बापाचा मुलगा नसतो. फार तर कर्मचारी असतात त्यांचे आईवडील. आणि मॅक्सिमम महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षा, त्यातल्या त्यात पोलीस उपनिरीक्षक, जे PSI परीक्षेचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी असतात ते शेतकरी कुटुंबातले असतात. तर मला ही गोष्ट आवर्जून सांगावी लागेल, प्रत्येक विद्यार्थ्यामागं संघर्ष असतो, तो आर्थिक परिस्थितीचा 100% असतोच असतो. आणि मला ही गोष्ट आवर्जून तुम्हाला सांगावी वाटेल, माझ्या वडिलांनी मला कुठेच कमी पडू दिलं नाही. म्हणजे माझ्या नजरेत माझा बापच माझ्यासाठी श्रीमंत माणूस आहे, कारण त्या माणसाने मला कधीच कमी पडू दिलं नाही. असं म्हणतात ना की नो वन कॅन रिप्लेस फादर, तर माझ्या वडिलांविषयी तेच म्हणावं लागेल. स्वतः एका साधारण परिस्थिती राहिला, पण त्या व्यक्तीने मला शिकवलं. म्हणून आपल्या आईवडिलांचे आपण जेवढे ऋणी आहोत तेवढं कमीच आहे, एवढं मला आवर्जून सांगायला आवडेल. महाराष्ट्रामध्ये असे अनेक शिक्षक आहेत जे विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. मात्र जे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं मार्गदर्शक बनतात, त्या मोजक्या शिक्षकांमध्ये काही शिक्षकांचे नाव घेणं आवर्जून मी घ्यायला विसरणार नाही. विशेष म्हणजे मी मुख्य परीक्षेसाठी ज्यावेळेस पुण्यात आलो, तर फार वाजवी दर, म्हणजे काही 3-4 हजार रुपये त्यावेळेसची काहीतरी फीज होती. आता मी PSI झाल्यानंतर 60-70 हजार रुपये मला मिळणार आहे. पण ज्या शिक्षकाने मला 3,500-4 हजार एवढी फार किमान फी घेऊन कायदा हा विषय त्यांनी शिकवला. स्पष्ट मार्गदर्शन, क्लिअर कन्सेप्ट, ह्या सगळ्या गोष्टी फार गरजेच्या असतात तुम्हाला जर परीक्षा पास व्हायच्या असतील. तर मी महाराष्ट्रातले असे 1-2 शिक्षकच आहेत ज्यांचा आपण आदर आणि सन्मानाने नाव घेऊ शकतो. मी सुरुवातीला अनेक व्हिडिओजमध्ये बोललेलो आहे की महाराष्ट्रात तसेच एक रयतचे शिक्षक आहेत, उमेश कुदडे सर, आणि कायदा विषयाचा ज्यांच्यामुळे मला फायदा झाला, ज्यांनी मला शिकवलं. तर ह्या शिक्षकांमुळं माझं आयुष्य बदललं असं म्हणायला अजिबातच संकोच नाही. अनेकांना वाटू शकते हा जाहिरातीचा विषय, पण नाही, स्पष्ट मनातून सांगतोय, अंतर्मनातून, की जर आपल्याकडे काही गोष्टींचा अभाव असेल तर आपण क्लास नक्की लावायला पाहिजे, कारण तो मार्ग सोपा बनतो. तर ज्ञानेश्वर पाटील सर असतील गुरुकुल प्रबोधिनीचे, किंवा रयत प्रबोधिनीसारखे काही अकॅडमीज असतील, ते उमेश कुदडे सर आहेत. त्यांच्याकडे मी, उमेश कुदडे सरांकडे मी क्लास केलेला नाही, पण तरीसुद्धा त्या लोकांबद्दल एक आदर भावना, एक चांगली भावना येते. त्या लोकांबद्दल एक जर काही शब्दांमध्ये बोलायचं झालं तर असं म्हणता येईल की वटवृक्षाच्या फांद्याहून किती जणांना आश्रय दिला, कर्तृत्वाच्या पंखावरती आभाळाला पेलत गेला, गरीब दुबड्यांचा कैवारी गरजूंसाठी काम आहे, कार्यासाठी महान तुमच्या मनापासून सलाम आहे, मनापासून सलाम आहे. मी सर्व महाराष्ट्रातल्या शिक्षकांनाही आवाहन करतो, जर माझ्या जिल्ह्यातून गडचिरोलीमधून म्हणा किंवा अशा अनेक दुर्गम भागातून जर विद्यार्थी आपल्याकडे येत असतील शिक्षणासाठी, तर माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुमच्या हातून ते विद्यार्थी घडावेत. जसं इतिहासामध्ये घडलं की एकलव्याने विद्या शिकली द्रोणाचार्याकडून, आणि द्रोणाचार्याने त्याचा अंगठा मागितला. मला विश्वास आहे आजच्या आधुनिक महाराष्ट्रामध्ये कोणताच द्रोणाचार्य आपल्या एकलव्याचा अंगठा मागणार नाही, तर त्याला आणखी आपल्याला समृद्ध कसा करता येईल असाच प्रयत्न करेल. महान महाराष्ट्राच्या सर्व शिक्षकांना, ज्यांच्याकडून मी शिकलेलो आहे, त्या सर्वांना मी नमन करतो. धन्यवाद.